कन्नड येथील जैतापूर भागातील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 12वीच्या इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदेचे 3 शिक्षक, 2 केंद्र संचालकांसह 17 पर्यवेक्षकांसह बैठ्या पथकीचाही समावेश आहे। या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला असून भविष्यात ही परीक्षा अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमानुसार घेणे ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। शासनाने मोठा गाजावाजा करत कॉपी मुक्त परीक्षेची घोषणा केली। त्यासाठी वार रूम बनवण्यात आला। त्यामधून सर्व सेक्टरला माहिती व निर्देशन देण्यात येत होते व सोबत भरारी पथक बनवण्यात आले, ज्यामध्ये महसूल, शिक्षण व पोलीस विभागाचे कर्मचारीचे 10 पथक बनवण्यात आले। हे पथक सेंटरला भेट देणार होते। एवढी व्यवस्था करूनही कन्नडमधील जैतपूर या सेंटरला सामूहिक कॉपीचा प्रकरण समोर आलं आहे। यामध्ये शासनाने कारवाई करून केंद्र प्रमुखासह तेथील शिक्षकांना निलंबित केले आहे। यातील 3 शिक्षक जे जिल्हा परिषदचे होते त्यांना शासनाने ताबडतोब निलंबित केले आहे। उर्वरित शिक्षक संस्थेतील होते त्याची कारवाई संस्थेवर सोपवण्यात आली आहे। कशा प्रकारे सामूहिक कॉपी प्रकरण चालू होते बघा पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपण पाहत राहा UCN TV न्यूज। Colocarle